पृथ्वीचे प्लीडियन बंधू. अनेक रात्री त्या दूरच्या वेल वेढलेल्या खिडकीतून मी विश्रांतीसाठी जाण्यापूर्वी त्या महान ओरियन मृग नक्षत्राकडे पाहिले होते, जे हळूहळू पश्चिमेकडे झुकत होते. अनेक रात्री मी प्लीडीज कृत्तिका नक्षत्र पाहिले, जे त्या कोमल छायेतून उगवत होते, एखाद्या काजव्यांच्या थव्यासारखे चमकत होते, रुपेरी वेणीत गुंफल्याप्रमाणे. टेनिसन. लायरन व्यवस्थेच्या सुरुवातीच्या विकासादरम्यान परस्पर विरोधी विचारसरणींमध्ये पोलॅरिटीजमध्ये पहिला संघर्ष सुरू झाला. काही लायरन्सनी स्त्रीलिंगी विचारसरणीचे म्हणजेच अंतर्ज्ञानी आणि स्वीकारार्हतेचे रूप धारण केले. त्यांचे असे मानणे होते की पुनर्एकीकरणाचा मार्ग हा अंतर्गत विकासातून जातो. मात्र इतर लायरन्स पुरुषी विचारसरणीकडे झुकले. त्यांची अशी धारणा होती की स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांना ज्ञात विश्वावर वर्चस्व गाजवणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले. लायरन संस्कृतीचा विकास होत असताना लायरन्सच्या एका गटाने ठरवले की ज्या गोष्टी ते नकारात्मक प्रभाव मानतात त्यापासून दूर जाऊन स्वतःचा विकास करणे ते पसंत करतील. म्हणूनच त्यांनी एका नवीन घराच्या शोधात आकाशगंगा धुंडाळली. त्यांच्या या शोधात त्यांनी नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला एक तरुण ग्रह शोधला. हा ग्रह म्हणजेच पृथ्वी होती. अनेक पिढ्यांपर्यंत हा गट पृथ्वीवर राहिला आणि तेथे विकसित होत असलेल्या आदिमानवांच्या प्रायमेट्सच्या प्रजातींसोबत शांततेने सहअस्तित्वात राहिला. तथापि दीर्घ कालावधीनंतर त्यांच्या लक्षात आले की ते पृथ्वीच्या भौतिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वातावरणाशी अपेक्षेप्रमाणे जुळवून घेऊ शकत नव्हते. या काळात त्यांनी पृथ्वीच्या वातावरणात स्वतःला सामावून घेण्यास मदत व्हावी म्हणून आदिमानवांच्या अनुवांशिक घटकांचा जेनेटिक मटेरियलचा काही प्रमाणात आपल्यात समावेश केला. अनेक पिढ्यांच्या कालावधीत त्यांच्या DNA मध्ये थोडे बदल झाले, ज्यामुळे ते पृथ्वीशी अधिक अनुकूल होऊ शकले. हे पृथ्वी लायरन्स आदिमानवांचे जेनेटिक्स स्वतःमध्ये समाविष्ट करत असतानाच लायरन्सचे इतर गट फाउंडर्सच्या आणि स्वतःच्या इच्छेनुसार आदिमानवांमध्ये लायरन जेनेटिक्स समाविष्ट करण्यासाठी या ग्रहावर आले होते. या नवीन लायरन्सच्या आगमनाने त्या संघर्षांना पुन्हा उजाळा दिला ज्यापासून पृथ्वी लायरन्स सुरुवातीला दूर पळाले होते. त्यामुळे त्यांनी वसाहत करण्यासाठी दुसरी एखादी ग्रहसंस्था शोधण्याचा निर्णय घेतला. आपल्या भूतकाळातील जुन्या संघर्षांपासून दूर राहून एक नवीन संस्कृती निर्माण करण्याच्या इच्छेने त्यांनी या प्रदेशाचा व्यापक शोध घेतला आणि अखेर प्लीडीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण निळ्या ताऱ्यांच्या खुल्या समूहावर स्थानिक होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पृथ्वी लायरन्सनी प्लीडियन तारा प्रणालीमध्ये वसाहत करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचा उद्देश एक अत्यंत संतुलित आणि स्वतंत्र वंश बनण्याचा होता. त्यांची ही इच्छा त्यांनी निवडलेल्या एका नवीन आणि स्थिर तारासमूहातून दिसून येत होती. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांना सुसंवाद, सत्य आणि बिनशर्त प्रेमावर आधारित संस्कृती निर्माण करण्याची तीव्र इच्छा होती. एकदा का या वसाहतीची योजना समजली की लायरन वंशाच्या इतर ज्या लोकांना नवीन घर हवे होते त्यांनीही प्लीडीज तारासमूहाच्या इतर भागांमध्ये वसाहती करण्याचा निर्णय घेतला. या सुरुवातीच्या प्लीडियन्सकडे जे पूर्वीचे पृथ्वी लायरन्स होते अत्यंत विकसित अंतर्ज्ञानी कौशल्य होती, तसेच एक समुदाय म्हणून स्वतःची जीवनशैली निर्माण करण्याची उपजत इच्छा होती. त्यांच्यासाठी समष्टी ही स्वतः इतकीच महत्वाची होती. ही इच्छा असूनही या जीवांना प्रगल्भ होण्यासाठी आणि त्यांच्या लायरन मुळांपासून वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक पिढ्या लागल्या. पिढ्यानपिढ्या त्यांनी या नवीन संस्कृतीचा विकास केला, जी निसर्गतः तात्विक होती आणि त्यांच्या विकासासाठी योग्य अशा वेगाने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगती करत होती. जरी काही काळ संघर्षाचे कालखंड आले
तरी या नवीन प्लिडियन्सने निर्माण केलेला सांस्कृतिक पाया हजारो वर्षे स्थिर राहिला. पिढ्यानपिढ्या या समुदाय देणाऱ्या प्लिडियन्सनी शांतता आणि स्थैर्याला इतके प्राधान्य देणे सुरू केले की त्यांनी सर्व प्रकारच्या नकारात्मकतेला नाकारायला शिकले. त्यांनी आपल्या मानवी नैसर्गिक प्रवृत्तींना अधिकाधिक दाबून टाकले, ज्यामुळे शेवटी त्यांच्या अस्तित्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. तिथे कोणताही संघर्ष, तोडगा किंवा शिकणे उरले नव्हते. त्यांच्या आतून एक आवाज ओरडत होता. त्यांच्यातील एका भागाला स्वतःचे म्हणणे ऐकले जावे अशी इच्छा होती. या निराशेच्या गर्तेतून त्यांनी आपल्या लायरन पूर्वजांशी संपर्क साधला. जेव्हा त्यांच्या हाकेला प्रतिसाद मिळाला, तेव्हा लायरन्सना हे पाहून आश्चर्य वाटले की ही संस्कृती जवळजवळ विश्वाच्या निर्मितीपासून पूर्णपणे तुटली होती. प्लिडियन्सना त्यांच्या आजूबाजूच्या विश्वात काय चालले आहे याचे काहीच ज्ञान नव्हते. ओरियनच्या वेदनांबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ होते, जरी ते दोघेही लायरनचेच वंशज होते. जेव्हा प्लिडियन्सना ओरियनमधील संघर्षाची जाणीव करून देण्यात आली, तेव्हा त्यांच्या आत सुप्त असलेला ड्रॅगन जागा झाला. त्यांना एक नवी ईर्ष्या जाणवली. पुन्हा एकदा त्यांना जिवंत असल्यासारखे वाटले. त्यांच्या आत्म्यामध्ये एक सखोल ध्येयाची ठिणगी पडली. त्यांनी ओरियन संघर्षात मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरच त्यांनी ओरियनमधील नकारात्मकतेविरुद्ध लढण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. अशा प्रकारे याची सुरुवात झाली. त्यांनी अनेक माध्यमांतून ओरियन संघर्षात प्रवेश केला. काही आत्म्यांनी हा संघर्ष समजून घेण्यासाठी दोन्ही विचारसरणींमध्ये, सकारात्मक आणि नकारात्मक, थेट त्या प्रणालीमध्ये जन्म घेण्याचे ठरवले. ओरियन संघर्षात जन्म घेणारे बहुतांश प्लिडियन्स त्या चक्रात अडकले. ओरियनच्या पुनर्जन्म चक्रात प्रवेश करणे सोपे आहे, परंतु त्यातून सुटणे जवळजवळ अशक्य आहे. इतरांनी ब्लॅक लीग सोबत युती करणे किंवा प्लिडियन प्रणालीमध्ये जन्म घेत राहून ओरियन साम्राज्याच्या विस्ताराला रोखण्याचा प्रयत्न करणे पसंत केले. त्यांनी आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या नकारात्मकतेविरुद्ध आपल्या अस्तित्वाच्या कणाकणाने लढा दिला. नकळतपणे ते त्यांच्या स्वतःच्या आत असलेल्या नकारात्मकतेशी अजून जास्त लढत होते. हा संघर्ष चालूच राहिला. प्लिडियन्स ओरियन नकारात्मकतेविरुद्ध तितक्याच आवेशाने लढले जितके ते त्यांच्या स्वतःच्या सुप्त छायेशी, शॅडो सेल्फशी लढत होते. स्वतःच्या आत सत्य शोधण्याऐवजी त्यांनी केवळ स्वतःच्या नकारात्मकतेबद्दलचा द्वेष वाढवून ठेवला. जेव्हा ओरियन साम्राज्याने त्यांच्या लोकवस्ती असलेल्या ग्रहांपैकी एक ग्रह नष्ट केला, तेव्हाच ते ओरियन संघर्षातून सक्रियपणे बाजूला झाले. तो निर्जीव जळालेला ग्रह आजही त्यांच्या प्रणालीमध्ये त्यांच्या भूतकाळातील कृत्यांची आठवण म्हणून उभा आहे. जेव्हा तो ग्रह नष्ट झाला, तेव्हा प्लिडियन्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शेवटी एक कोंडी तयार झाली. अस्तित्वाच्या सर्वोच्च पातळीवर ओरियन नाटकात सामील असलेल्या प्रत्येक चेतनेने एक पाऊल मागे घेतले. त्यांनी परिस्थितीचे मूल्यांकन केले. हे उघड झाले की यावर तोडगा काढण्यासाठी एका वेगळ्या कोनातून प्रयत्न करणे आवश्यक होते. त्यांनी हा संघर्ष आकाशगंगेतील दुसऱ्या क्षेत्रात नेण्याचे मान्य केले. जेव्हा प्लिडियन्स समोर ही निवड आली, ते आपली ऊर्जा आपल्या मूळ ग्रहांकडे परत नेणार की त्यांच्या स्वतःच्या समस्यांचे तसेच ओरियनच्या संघर्षाचेही एकदाचे आणि कायमचे निवारण करण्यास सहमत होणार. सुरुवातीला त्यांनी घरी परतणे पसंत केले. त्यामुळे त्यांना स्वतःची ताकद गोळा करता आली आणि पूर्णत्व मिळवण्याचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या आत्म्याच्या अगदी खोलात शोध घेता आला. ते नकारात्मकतेला इतके घाबरले होते की ते सुन्न झाले. त्यांनी प्रतीक्षा केली, त्यांनी विचार केला आणि ते डगमगले. ते वाट पाहत असतानाच पृथ्वीवर इन्सेप्शन प्रोजेक्ट पूर्ण ताकदीने सुरू झाला. लायरन्स या प्रकल्पाचे भौतिक संचालक होते, ज्यांनी सिरियन्स सारख्या इतर भौतिक गटांची मदत स्वीकारली होती. लवकरच हे स्पष्ट झाले की त्यांच्या इन्सेप्शन प्रकल्पासाठी त्यांना टेरेस्ट्रियल तसेच एक्स्ट्राटेरेस्ट्रियल
दोन्ही मुळांच्या आनुवंशिक संरचनेची जेनेटिक स्ट्रक्चरची आवश्यकता होती. त्यांनी प्लिडियन्सशी संपर्क साधला. सुरुवातीला प्लिडियन्सनी पृथ्वीशी पुन्हा एकदा जोडले जाण्याच्या इच्छेबाबत अनिच्छा व्यक्त केली. तथापि लायरन्सनी अत्यंत हुशारीने प्लिडियन्सना यातून होणारे संभाव्य फायदे पटवून दिले. प्लिडियन्सनी मूळचे पृथ्वीवरील आदिमानवांचे जेनेटिक्स स्वतःमध्ये समाविष्ट केले आहेत हे ठाऊक असल्याने लायरन्सनी कबूल केले की पृथ्वीवर विकसित होत असलेल्या मानव प्रजातीसाठी त्यांना प्लिडियन डीएनएच्या काही पैलूंची गरज आहे. नकळतपणे त्यांनी प्लिडियन्सना त्यांच्या स्वतःच्या नकारात्मकतेचा एकदाचा आणि कायमचा सामना करण्यासाठी एक मार्ग देखील तयार करून दिला. असा प्रस्ताव मांडण्यात आला की दीर्घ कालावधीत प्लिडियन्सकडून पृथ्वीवरील प्रजातींमध्ये होणाऱ्या डीएनए हस्तांतरामुळे डीएनए ट्रान्सफरमुळे मानवांसारख्या अशा जीवांचा वंश तयार होईल जे टेरेस्ट्रियल असतील पण त्यांची मुळे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल असतील. या पृथ्वीवरील मानवांचे सर्व जवळचे पूर्वज प्लिडियन्स असतील आणि या कौटुंबिक संबंधांमुळे प्लिडियन्सना पृथ्वीवरील प्रजातींच्या विकासात सामील होण्याची परवानगी मिळेल. या सहभागादरम्यान ते विकसित होणाऱ्या वंशाचे निरीक्षण करतील, त्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधतील आणि मानवी नकारात्मकतेबद्दल शिकतील. त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्लिडियन्सच्या भूतकाळातील वेदनांवर मलम लागेल. लायरनसोबत पुन्हा एकदा जोडले जाण्यास थोडी अनिच्छा दाखवल्यावर शेवटी प्लिडियन्सचा एक गट तयार झाला. या करारामधून पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक आदिम संस्कृतीसोबत प्लिडियन्सच्या हजारो वर्षाच्या संवादाची सुरुवात झाली. अंतराळातील जीव आणि अंतराळयानांची चित्रे अनेक गुहांच्या भिंतीवर शोभून दिसतात आणि अनेक प्राचीन दस्तऐवज आकाशातून आलेल्या या देवांच्या कृतींची नोंद ठेवतात. ते स्वतःला देव म्हणून पाहत नव्हते, जसे की आजचे मानव पाहत नाहीत. तथापि एका आदिम लोकांच्या दृष्टिकोनातून ते नक्कीच देवासारखे वाटले असावेत. एखाद्या मानवी प्रजातीच्या विकासाच्या विशिष्ट टप्प्यांवर स्वतःची वैयक्तिक शक्ती एखाद्या देवासारख्या किंवा जादुई आकृतीला समर्पित करणे सामान्य असते. हे मोठ्या प्रमाणावर पसरले आणि लवकरच प्लिडियन्स त्यांना मिळालेल्या या सत्तेचा आनंद घेऊ लागले. त्यांनी तिचा वापर करण्यास सुरुवात केली. काहींनी मॅनिप्युलेशन करण्यासाठी भीतीचा वापर करण्यास सुरुवात केली. विकसित होत असलेल्या पृथ्वीकडून शिकण्याचा त्यांचा आत्मिक पातळीवरील करार आता वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्याच्या हव्यासात बदलला. हेवा करणाऱ्या देवांशी संबंधित असलेले अनेक प्राचीन पूर्वग्रह थेट इतर प्रणालींमधील परग्रहवासी जीवांशी जोडलेले आहेत, ज्यामध्ये प्लिडियन्सचाही समावेश आहे. जेव्हा सत्तेची ही नशा चढली तेव्हा या परग्रहवासियांना त्यांच्या उद्देशाची आठवण करून देणे आवश्यक झाले. बऱ्याचदा प्लिडियन्सच्या मनात भेट देणाऱ्या इतर गटांबद्दल असंतोष निर्माण झाला. काही हजार वर्षांच्या कालावधीत प्लिडियन्सची शक्ती वाढली आणि नंतर त्यांना सातत्याने त्यांच्या जागेची आठवण करून दिली गेली. या परिस्थितीतील उपरोधाची जाणीव त्यांना लवकरच झाली. त्यांना त्यांच्या नकारात्मकतेच्या संपर्कात येण्याची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली होती. या संवादांदरम्यान पृथ्वीशी जोडलेले सर्व प्लिडियन्स हे एकाच काल सातत्यातील टाइम कंटिन्युअम मधील होते. त्यांचे संपर्क त्यांच्या विकासाशी सुसंगतीत होते. अजून त्यांनी वेळ प्रकाशाच्या फेरफाराच्या टाइम स्पेस मॅनिप्युलेशनच्या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले नव्हते. 20व्या शतकापर्यंत पृथ्वीने एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या कालखंडांमधून प्लिडियन संपर्क आकर्षित करण्यास सुरुवात केली नव्हती. जरी आजच्या दिवसापर्यंत वेळोवेळी संपर्क चालू राहिला असला तरी पूर्वीच्या काळाच्या तुलनेने तो मंदावला आहे. बहुतेक प्लिडियन्स आता पृथ्वीवरील मानवांना लहान मुले समजत नाहीत आणि ते मानवाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची परवानगी देतात. एकदा का पृथ्वीने आपल्या तांत्रिक युगात प्रवेश केला की प्रजातींच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेला डीएनए कोड सक्रिय करण्यासाठी लागणाऱ्या
महत्त्वपूर्ण समूहावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले गेले. 1990च्या दशकापासून भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही परग्रहवासियांनी मानवतेचे निरीक्षण केले आहे आणि प्रामुख्याने सूक्ष्म मार्गाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीशी भौतिकदृष्ट्या एक मोठा परोपकारी संपर्क कार्यक्रम सुरू करणारे प्लेडियन्स हे पहिले होते. जरी हे 1930च्या दशकाच्या सुरुवातीला शांतपणे पार पाडले गेले असले तरी 1970च्या दशकात मोठ्या प्रमाणावर याकडे लक्ष वेधले गेले. बिली मायर नावाच्या एका स्विस नागरिकाने प्लेडियन अंतराळवीर सेमॅसेव सोबत शेकडो तासांच्या संवादाचे दस्तऐवजीकरण केले आहे. त्याच्याकडे प्लेडियन्सच्या अंतराळयानांची मोठ्या संख्येने छायाचित्रे देखील आहेत, जी फोटोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून कधीही खोटी असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्याचा असा दावा आहे की त्याला विविध घटना पाहण्यासाठी प्लेडियन्सनी वेळेत मागे आणि पुढे नेले होते. हा संपर्क उघड झाल्यापासून मोठा वाद निर्माण झाला आहे. मायरला पुराव्यांचे नमुने पुरवले गेले होते, जसे की धातूंचा एक नमुना ज्याचे IBMच्या एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने फिल्मवर विश्लेषण केले होते. या विश्लेषणातून थुलियम नावाच्या एका दुर्मिळ आणि महागड्या घटकासह पदार्थांचे एक असामान्य संयोजन उघड झाले. तसेच पुढील विश्लेषण केल्यावर या नमुन्यामध्ये धातू आणि क्रिस्टल या दोन्हीचे गुणधर्म दिसून येत असल्याचे वाटले. तो धातूचा नमुना नंतर गायब झाला, परंतु फिल्मवरील विश्लेषण अजूनही उपलब्ध आहे. UFO संशोधन क्षेत्रात ही केस म्हणजे चांगल्या गोष्टीसोबत नको असलेल्या गोष्टीही फेकून देण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, कारण हे खूप सोपे आहे. त्यामुळे याकडे फसवे म्हणून पाहिले जाते. जेव्हा मायरने खोटी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत का हे पाहण्यासाठी प्लेडियन अंतराळयानांचे मॉडेल्स बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते मॉडेल्स सापडले आणि या संपूर्ण प्रकरणाला एक बनाव म्हणून घोषित करण्यात आले. सेमॅसेव आणि तिच्या सहकाऱ्यांकडून 1970च्या दशकात मिळवलेली शिकवण आता अधिक व्यापकपणे ओळखली जाऊ लागली आहे. ते आध्यात्मिक सत्य शिकवतात, तसेच प्लेडियन्सचा एक आंशिक इतिहास देखील सांगतात. काही शिकवणी एका नवीन येणाऱ्या युगाशी संबंधित आगामी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींबद्दल चेतावणी देतात. असे दिसते की हे प्लेडियन जीव त्यांच्या इतिहासातील एका अशा विचारसरणीचे होते जिथे मानवांना येणाऱ्या महाप्रलयाबद्दल चेतावणी देणे हा त्यांचा संपर्क तत्त्वज्ञानाचा एक भाग होता. जरी या शिकवणी जेव्हा दिल्या गेल्या तेव्हा लागू पडणाऱ्या असू शकतात, तरी आजच्या व्यापक कॉन्शियसनेसशी त्या कशा संबंधित आहेत यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकते. असे संकेत आहेत की पृथ्वीच्या व्यापक चेतनेने 1980 ते 82च्या कालखंडात आपत्तीच्या भविष्याकडून वाढत्या जबाबदारीच्या भविष्याकडे बदल केला. या प्लेडियन शिकवणी हा बदल घडण्यापूर्वी दिल्या गेल्या असल्याने कदाचित त्या एका जुन्या कल्पनेचे प्रतिनिधित्व करतात. याचा अर्थ असा नाही की त्या वैध नाहीत, परंतु याचा अर्थ असा आहे की कदाचित मानवतेसमोर आता एक वेगळा दृष्टिकोन येत आहे. असा दृष्टिकोन जो मानवतेने अलीकडेच व्यापक चेतनेच्या पातळीवर घेतलेले निर्णय आणि केलेले बदल प्रतिबिंबित करतो. सध्याच्या काळात आपल्याशी होणारा प्लेडियन संपर्क भौतिक आणि टेलिपॅथिक अशा दोन्ही रूपात एक वेगळा सूर आळवतो. काही जण मायरच्या प्लेडियनचे भविष्यातील वंशज असल्याचा दावा करतात. हे प्लेडियन्स त्यांच्या कठीण भूतकाळाबद्दल आणि पृथ्वीशी व्यवहार करताना त्यांना विशिष्ट डावपेच वापरण्याची गरज का वाटली याबद्दल उघडपणे बोलतात. या संपर्कामागे त्यांचे स्वतःचे काही हेतू होते हे ते मान्य करतात आणि त्यांनी जे काही शिकले त्याबद्दल ते या ग्रहाचे, पृथ्वीचे आभार मानतात. ज्या इतर प्रकारच्या संपर्कांमध्ये ते स्वतः थेट सामील नाहीत, जसे की नकारात्मक अपहरणाचे अनुभव,
त्यावर प्रकाश टाकण्यासाठी ते समाजाला मदत करत आहेत. ते मानवतेला शक्य त्या सर्व मार्गांनी प्रामाणिकपणे मदत करत आहेत, जेणेकरून या ग्रहाला जागतिक दृष्टिकोनासोबतच आकाशगंगेचा गॅलेक्टिक दृष्टिकोनही प्राप्त करता येईल. पृथ्वीसोबतच्या त्यांच्या सध्याच्या संवादाबाबत प्लेडियन्सकडे अनिश्चित किंवा सावध राहण्याची विशिष्ट कारणे आहेत. हजारो वर्षांपासून त्यांनी एकतर आपले संकटांपासून रक्षण करण्यासाठी किंवा लहान मुलांप्रमाणे आपल्याच भल्यासाठी आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. काही फुटीर गटांनी तर स्वतःच्या हेतूंसाठी मानवजातींमध्ये मॅनिप्युलेशन देखील केले. हे त्यांच्यासाठी मोठ्या शरमेचे कारण बनले आहे. आता त्यांना जाणीव झाली आहे की मानवतेचे स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजेत आणि त्यांनी मानवाच्या तसे करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी त्यांच्या हस्तक्षेपामुळे एक कर्मचक्र निर्माण केले आहे. त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी हे चक्र सोडून देणे अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वीवरील हस्तक्षेपाची ही पद्धत पुढे सुरू ठेवण्याचा विचार हा कोणत्याही प्लेडियन समोरील सर्वात भीतीदायक विचार आहे. भविष्यात पृथ्वीशी प्लेडियन संपर्क चालू राहील का? कारण ते शारीरिकदृष्ट्या चौथ्या घनतेच्या स्वरूपात पृथ्वीवरील मानवांशी सर्वात जास्त साम्य राखतात. त्यामुळे या ग्रहावर कोणताही मुखवटा न घालता उघडपणे वावरणारे ते पहिले असावेत हे योग्य वाटते. तथापि ते यावर भर देतात की मानवतेला आकाशातील आपल्या या भावंडांना भेटण्याची कितीही इच्छा असली तरी जोपर्यंत मानवता रस्त्याच्या पलीकडच्या आपल्या या भावांना स्वीकारण्यास तयार होत नाहीत, तोपर्यंत ते उघड संपर्क कार्यक्रम सुरू करणार नाहीत. हे सर्व आता या ग्रहावर अवलंबून आहे. आता निर्णय घेण्याची सर्व सूत्रे मानवतेच्या हातात आहेत. आपला वारसा ओळखण्याच्या भीतीला सोडून देण्यासाठी आणि त्यांनी पुढे केलेला हात स्वीकारण्यासाठी आपण शेवटी तयार झालो आहोत का? वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।